शाळेमध्ये नवीन टीव्ही वितरण सोहळा संपन्न होत असताना आत्ताच गुरुजींनी सांगितलं घरभरून अशी मदत या पालकातून किंवा शिक्षण प्रेमीतून होत आहे. वास्तविक पाहताही काय आम्ही उपकार करत नाही. आमचं पालकांचं की एवढं कौतुक करायची काही गरज नाही, कारण ती आमची जबाबदारी आहे. कारण शाळा ही या गुरुजींची नाही. ती उद्या बदलून इथनं गेली तर काय या वस्तू घेऊन जाणार नाही. त्या वस्तू आपल्या मुलांसाठी, आपण आपल्या मुलांसाठी करतोय. आपण घरी संसार करत असताना कोणासाठी करतो? पुढच्या पिढीसाठीच करतो. मग त्याच पिढ्या जर चांगल्या घडत असल्या तर तिथं विनाकारण पैसा खर्च करण्यापेक्षा अजून एक माझ्या पालकांना, माझ्या बंधूंना माझी विनंती आहे, तुम्हाला थोडं त्याच्यावर विचार करा, नंतर मग निर्णय घ्या की अनादायी पैसा कुठं खर्च करू नका. हा, कुठेतरी बाळूमामाला जा, कुठं बालाजीला जा, काशीला जा, तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करा. आज त्याची गरज आहे. आणि अध्यक्ष, आपल्या 70 पिढ्या पोळ्याला एक एक ठिकाण नारळ फोडून फोडून मेले. छपडावलं कारण निघालं नाही आपल्या कधी. आणि विकणाऱ्यांना आपल्या अगोदर माड्या बांधल्यात, कटकमवारांना अगोदर माडी बांधली. त्यावेळेला आपली छपरं होती. मग देव कुणाला पावतो सांगा बरं? विकणाऱ्याला का फोडणाऱ्याला? मग तोच पैसा एका देवाला एक नारळ फोडण्यापेक्षा एक पेन घ्या, गोरगरिबांच्या मुलांना द्या, उद्या आयुष्याचं कल्याण होईल. ही भावना ही एक महापुरुषांचा विचार आहे. हे विचार आपण आत्मसात करून आपल्या पुढच्या पिढीसाठी इथनं पुढचं आयुष्य आपण जगलं पाहिजे. आता कोणासाठी जगायचं? आपण राहिलेलं उर्वरित आयुष्य आपल्या पिढीसाठी, आणि ते पिढ्या घडवणारं काम या ठिकाणी हे शिक्षक करतात. म्हणून या शिक्षकांकडनं कौतुक करून घेण्यापेक्षा आपल्या मुलांकडं आपलं कौतुक झालं पाहिजे. आपल्या मुलांनी आपल्याला म्हणलं पाहिजे उद्या, बाबा आमच्या शाळेत हे नाही, तुम्ही द्या. ते आपण हट्टानं त्यांचा आणि कसला जरी वाघ असला तर तो नाता पुढं फिरत असतो. नाता पुढं वागतो का नाही ना? त्यांच्यासाठीच करायचं. म्हणून या ठिकाणी अजून ह्याच्यापेक्षा काही कमी पडत असेल तर आम्हाला सांगा. अजून त्या सत्यगुरुजीच्या शाळेमध्ये एक टीव्ही कमी आहे, तर त्यासाठी तुम्ही गोळा करा पैसे, आणि कमी पडले तर मला सांगा, वरती मी भरतो. आणि दुसरी गोष्ट, आमची जबाबदारी आम्ही पार पडतो त्याच पद्धतीनं शिक्षकांनी आता त्यांची जबाबदारी म्हणजे फक्त गुणवत्ता वाढवा. कारण ह्या शाळेनं लय मोठी क्रांती केलेली आहे. इथून कलेक्टर झालेले आहेत, IPS अधिकारी झालेले आहेत, क्लास 1 अधिकारी झालेले आहेत, क्लास 2 झालेले आहेत. या शाळेनं लय मोठी आपल्याला देणगी दिलेली आहे आतापर्यंत. अशी शाळा मला वाटतं कुठंच बघायला मिळत नाही. आणि त्या शाळेचं जे पहिलं रूप आहे